नमस्कार, सुहानीत किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ताज्या मेथीची व गव्हाच्या पिठाची खुसखुशीत मटरी। चवीला तर भन्नाट लागते ही मटरी। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे। ताजी मेथी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मेथीचे फक्त पानं घ्यायची आहेत, देठं घ्यायची नाहीत। एका बाउलमध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी बारीक रवा, 1 चम्मच ओवा हातावरती थोडासा चोलून घ्यायचा आणि तो घालून घ्यायचा। चवीनुसार मीठ घालून घेते। 2 चम्मच इथे पांढरे तीळ घालायचे, 1 चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पावडर, अर्धा चम्मच मिरी पूड, 2 ते 3 चम्मच इथे साखर घालून घ्यायची, पाव चम्मच हळद, पाव चम्मच तिखट। हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। व्यवस्थित एकजीव करून घेतलंय। आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर इथे मी 4 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि नंतर पिठामध्ये घालून घ्यायचं। तेलाचं मोहन घातलं की मटरी व्यवस्थित आणि खुसखुशीत तयार होते। तेल घातल्यानंतर हे व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचं आणि हाताने सर्व पिठाला व्यवस्थित चोलून तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने। आणि ते पाहताय गोळा तयार होतो आहे, म्हणजे आपलं तेल व्यवस्थित पिठामध्ये पडलेलं आहे। चिरलेली मेथी घालून घ्यायची आणि मेथी घातल्यानंतर पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे। थोडं पाणी घालून आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायचं आहे। व्यवस्थित भिजवून घ्यायचं आणि जास्त सैल भिजवायचं नाही, तर थोडं घट्टच भिजवायचं, म्हणजे पोळी व्यवस्थित लाटता येते। इथे मी कणिक भिजवून घेतलंय। आता 20 मिनिटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवूया। 20 मिनिटं झालेली आहेत। 20 मिनिटानंतर इथे पाहताय कणिक थोडंसं मऊ झालेलं आहे। व्यवस्थित हाताने परतला मळून घ्यायचं आणि आपल्याला याचा गोळा एक काढून घ्यायचा कणकेचा। जेवढा पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे कणकेचा गोळा घेऊ शकता आणि याच्या आपल्याला मटरी तयार करून घ्यायच्या आहेत। चवीला तर भन्नाट लागतात या मटरी। चहासोबत या मटरी तुम्ही खाऊ शकता। चहाची मजाच वाढेल अशा ह्या मटरी लागतात। पोलपाटावरती इथे मी लाटून घेते। कोरडे पीठ लावून घ्यायचं, जास्त कोरडे पीठ लावायचं नाही। इथे मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ही पोळी लाटून घ्यायची। जास्त जाड ठेवायची नाही, पातळ लाटायची, म्हणजे मटरी खुसखुशीत तयार होते। छान अशी इथे मी मटरी जी पोळी आहे ती लाटून घेतली आहे। इथे पाहताय पातळ अगदी मी लाटून घेतलेली आहे। आता इथे एक ग्लास घेतला आहे आणि ग्लासच्या साहाय्याने इथे मी मटरी अशा पद्धतीने काढून घेते, म्हणजे पुरी टाईप काढून घ्यायचं। आणि ग्लास किंवा तुमच्याकडे वाटी असेल तरीसुद्धा चालेल, म्हणजे एकाच आकाराच्या मटऱ्या तयार होतात। अशा पद्धतीने इथे मी सर्व मटऱ्या काढून घेते। माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे पाहताय छान अशी मटरी तयार झालेली आहेत। इथे मी अशाच पद्धतीने सर्व बाकीच्या मटऱ्यासुद्धा लाटून घेणार आहे। तेलसुद्धा गरम झालं आहे। एक छोटासा गोळा तेलामध्ये टाकून घेते आणि वरती लगेच आलेला आहे, म्हणजे तेल छान गरम झालं आहे। आणि एक म्हणजे तेल गरम करताना गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। आता यामध्ये एक मटरी टाकून घेते। एक वरती आली की दुसरी टाकायची। अशा पद्धतीने टाकलं की एकामेकाला अजिबात चिपकत नाहीत। अशा पद्धतीने व्यवस्थित टाकून घ्यायच्या, तेलामध्ये सोडून घ्यायच्या आणि गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा सर्व मटरी तळून होईपर्यंत।
इथे 4 ते 5 मटरी तेलामध्ये सोडून घेतल्यात आणि मस्त अशा दिसत आहेत. रंग तर खूप छान आलेला आहे, सुरेख आलेला आहे. एका बाजूने पलटी करून घेते. जेवढ्या दिसायला सुंदर दिसतात तेवढ्या चवीला सुद्धा ह्या मटऱ्या छान लागतात. लहान मुलं सुद्धा फस्त करतील एवढ्या मटऱ्या ह्या छान लागतात. अजिबात कडू होत नाहीत ह्या मटऱ्या. व्यवस्थित अशा पलटी करून करून आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. गव्हाचे पीठ आहे त्यामुळे पटकन कलर येतो, त्यामुळे गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ह्या सर्व मटऱ्या तळून घ्यायच्या आहेत. इथे पाहताय रंगसुद्धा चेंज झालेला आहे. आता ह्या मटऱ्या काढून घेते. अशाच पद्धतीने बाकीच्या मटऱ्यासुद्धा मी तळून घेणार आहे. इथे पाहताय मस्त अशा मटऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. दिसायला खूप सुंदर आणि सुरेख दिसत आहेत. छान खुसखुशीत तयार झालेली आहे. इथे मी एक मटरी कट करून दाखवते. मस्त अशी खुसखुशीत झाली आहे. या मटऱ्या महिनाभर आरामात टिकतात. हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या की अजिबात त्या मऊ पडत नाहीत. चवीला सुद्धा अजिबात कडू होत नाहीत. लहान मुलेसुद्धा या मटऱ्या आवडीने खातात. थंडीच्या दिवसामध्ये हा मजेदार पदार्थ चहाची मजाच वाढवेल. एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि पौष्टिकसुद्धा आहे हा पदार्थ. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि स्वनिस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.